श्रीकृष्ण नागरी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात. एका वर्षात 25 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण. विश्वासार्हतेचे नाव श्रीकृष्ण नागरी पतसंस्था. वर्धापन दिनानिमित्त ठेवीदारांना सोन्याची अंगठी व कूलर भेट. श्रीकृष्ण नागरी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात. एकाच वर्षात 25 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण. स्थानिक अर्थकारणात अल्पावधीतच विश्वासाचे स्थान निर्माण करणाऱ्या श्रीकृष्ण नागरी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ एका वर्षाच्या कालावधीत संस्थेने 25 कोटींच्या ठेवी जमा करून सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या यशामुळे ठेवीदारांचा गौरव म्हणून त्यांना सोन्याची अंगठी आणि कूलर यासारखी आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजनजी पाटील, अक्षय खताळ, दीपक माळी, जालिंदर भाऊ लांडे, रामराव भोसले पाटील यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. दिग्गजांचा सत्कार सोहळा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री व माजी आमदार राजनजी पाटील यांनी भूषवले. संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक प्रमोद अवताडे यांच्या हस्ते राजनजी पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जालिंदर भाऊ लांडे, दीपकदादा माळी, अक्षय खताळ, अंकुश भैया अवताडे यासह इतर मान्यवरांचा सत्कार प्रमोद अवताडे सर आणि हनुमंत निकम यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवर या सोहळ्याला रामराव भोसले, बाबासाहेब क्षीरसागर, शिवानंद पाटील, वैभव घुंड यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामकरी, त्याचबरोबर उद्योगपती या सर्वांसाठी चालू केलेली ही श्रीकृष्ण पतसंस्था आहे. आणि या संस्थेकडे, अवताडे सरांकडे आणि या श्रीकृष्ण ग्रुपकडे मालक तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असावं असं मी एवढं व्यक्त करतो. कारण उंच उडणाऱ्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हा येईल, पण नवसिद्धाच्या पलीकडे झेप लेण्याची जिद्द मनामध्ये असावी. ती जिद्द या श्रीकृष्ण ग्रुपचे सर्व संस्थापक अध्यक्ष प्रमोद अवताडे सर आणि उपाध्यक्ष निकम यांच्यामध्ये आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. आणि इथं आयोजकांनी मला जी प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे गेल्या वर्षी 12 जानेवारीला आपण या पतसंस्थेचं उद्घाटन आदरणीय देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आणि आदरणीय राजन मालक आणि माझे गुरु संभाजीनगरचे कलेक्टर दिलीप स्वामी सर यांच्या हस्ते केलेलं होतं. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आमच्या पूर्ण श्रीकृष्ण परिवाराचेच मार्गदर्शक, आधारस्तंभ आदरणीय राजन मालक, त्याचबरोबर या कामती परिसरामध्ये वेळोवेळी अडीअडचणीला, संघर्षाला मला मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, साथ देणारे रामराव पाटील भाऊ, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवानंद अण्णा लांडे भाऊ, बाबासाहेब तात्या क्षीरसागर, आमचे दुसरे मार्गदर्शक, कुठल्याही गोष्टीचा मला वेळोवेळी सल्ला देणारे दीपक दादा, त्याचबरोबर असलम भाई, माझे मोठे बंधू आणि आत्ताच या कामती पंचायत समितीमधून अतिशय संघर्षातून निवडून आलेले अंकुश भैया, त्याचबरोबर आमचे वकील बाळासाहेब नवले साहेब, आमचे चुलते मार्गदर्शक जयसिंग नाना, त्याचबरोबर मोहन तात्या आणि माझे स्नेही वैभव बापू आणि ह्या पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले ह्या श्रीकृष्ण परिवारावरती, संपूर्ण माझ्यावरती मार्गदर्शन करणारे माझे माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ, बंधू आणि माझे मित्र, पाहुणे सर्वांना प्रथम मी स्वागत करतो. तर आता आमच्या गरड सरांनी भाषण केलं, त्याचबरोबर तात्यांनी भाषण केलं, मिसाळ सरांनी बी सर्व गोष्टी सांगितल्या. आणि मग पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर ना मालकाने पण एक प्रश्न मला विचारला की मालक, मी आता सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला. ह्या पतसंस्थेमध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याला किंवा ह्या पूर्ण भारत देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी सी.डी. देशमुख, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, ह्या भारत देशाची प्रगती करायची, उन्नती करायची, ही सगळी अनपेक्षित अशी सगळ्या घडामोडी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत घडलेले आहेत. अशा परिस्थितीत हा भारत देश सक्षम कसा बनवायचा, तर त्यासाठी सहकार
खातं जे आहे किंवा आर्थिक जे आहे ती भारताची सगळी मजबूत करणं गरजेचं होतं. म्हणून भारताचे पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सी.डी. देशमुख यांनी समाजात पत नसलेले व्यक्तीस पत पुरवठा करून त्यांची समाजामध्ये पत निर्माण करणं ही या रिझर्व्ह बँकेचं त्यांनी ब्रीद वाक्य ठेवलं. आणि मालकाने मग मला पतसंस्थेमध्ये प्रश्न विचारला की मी सांगतो मालक, मला एवढ्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान आहे की सहकारमध्ये पतसंस्थेमध्ये नफा प्रॉफिट अशा कोणत्याही गोष्टी नसतात. मला आणि निकम मामाला जवळपास या संस्थेने प्रत्येक संस्थेने आम्ही प्रामाणिकपणाने कष्ट करता म्हणून 40-40 हजार रुपये आम्हाला पगार आहेत. मला 1,20,000 रुपये 3 गुरुकुलमधनं पगार आहे. निकम मामानं 1,20,000 रुपये. आम्ही इमानदारीनं संस्था चालवण्याचं काम करता म्हणून शासनाच्या धर्मादाय आयुक्ताच्या नियमानुसार आम्हाला पगार घेता येतात अध्यक्ष जरी पदावर असलं तर. मग 1,20,000 रुपये मला महिन्याला माझ्याकडे येते. मला कुठलंही व्यसन नाही, माझ्या दिवसभराचा कुठला 1 रुपयाचा खर्च नाही. मी जेवण सुद्धा गुरुकुलमध्येच करतोय. आमच्या घरी सुद्धा जेवण गुरुकुलमधलंच असतंय. त्यामुळं मी आणि निकम मामाने काय विचार केला, आपल्याकडे काय नसताना आपल्यावर ज्या ज्या लोकांनी विश्वास ठेवला, कारण ज्यांच्याकडे असतंय त्यांच्यावर अनेक जण विश्वास ठेवतात, पण ज्याच्याकडे काय नसतंय त्याच्यावर विश्वास ठेवणारी खरं एखादा आपला माणूस मोठा करणारी समाजामध्ये काय लोक आहेत, तर त्या लोकांसाठी आपण काय तर केलं पाहिजे. आपल्या दोघांच्या पगारीमधून पतसंस्थेचा विशेष नाही. आमच्या महिन्याला आम्हाला 12-13 लाख रुपये, मला माझ्या मिसेसला, निकम मामाला त्यांच्या मिसेसला पैसे मिळते. तर मी मामाला सांगितलं, ज्याने ज्याने 30 लाखाच्या वर आपल्याकडे ठेवी ठेवलेले आहेत त्यांना 2.5 ग्रामची अंगठी देऊया आपण. त्याचबरोबर बाकीच्या ज्या ज्या लोकांनी ठेवी ठेवलेले आहेत, कारण निसर्गाने आपल्याला इतकं सुंदर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण का दिलेल्या आहेत निसर्गाने, तर ते का आपल्या स्वतःची घरं भरण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी संसार उभा करण्यासाठी नाही, तर निसर्गाने जेवढी शुद्ध हवा, एवढा सूर्यप्रकाश, या सर्व एवढं सानिध्य निसर्गाचं दिलेलं आहे. तर आपण सुद्धा या निसर्गाला म्हणजे काय भगवंताला आपण देत नसतो, तर या समाजामध्ये असलेल्या सर्व सामाजिक घटकाला मदत केली पाहिजे. म्हणून आमच्याकडून सुद्धा काहीतरी या लोकांना गेलं पाहिजे. म्हणून आम्ही काय ठेवीदारांना कूलर दिलेला आहेत, काय ठेवीदारांना फ्रीज दिलेला आहेत. एक निकम मामाला म्हणलं माझी वर्षभराची पगार, आता कसं झेडपीला न उभारल्यामुळे पैसे काय खर्च बी झालेला नाही. मग आपल्या संस्थेत जे विद्यार्थी शिकतात त्यांना चांगलं जेवण देऊया. आपल्या संस्थेचे प्राध्यापक काम करतात त्यांना 30 ते 40 हजार रुपये पगार करूया. आपल्यावर एखाद्या समजा 3 गुरुकुलमध्ये मालक, मी 10 विद्यार्थी फ्री मध्ये घेतोय आणि ते असे विद्यार्थी असते. मला सगळेजण सांगतात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या नडल्या अडलेल्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ही एक माझी जनरल भूमिका झाली. कारण आपल्याला माझा पहिल्यापासून स्वभावच आहे निर्मळ मनानं, स्वच्छ अंतकरणानं एखादं लोकाभिमुख कार्य हाती घेतले. आमच्या भाऊंसारखे, रामराव पाटील भाऊंसारखे लोक रात्री 1-1, 1:30 वाजता मदतीला येतात. ती भगवंताच्या अर्थानं आणि इथं बसलेल्या अनेक जणांचं माझ्यावरती मदत झालेली आहे. त्या मदतीची परतफेड म्हणून आज पतसंस्थेच्या निमित्त आज फक्त औपचारिकरित्या एक 5 ते 7 ठेवीदारांना कूलर वाटप करणार. कारण कसं आहे, 30-40 लाख ठेवीदारांचं म्हणणं की आम्ही पुढे येऊन काय अंगठी वगैरे घेणार नाही, ती पतसंस्थेत तेव्हा आमच्या मी घेऊन जातो, त्यामुळे त्यांना काय समोर आणणार नाही. त्यानंतर ना दुसरा प्रश्न, आपण जे शैक्षणिक संस्था चालवतो निवासी शाळा, तर ही निवासी शाळा चालवायचं काम अतिशय संघर्षाचं आहे, कष्टाचं आहे. इमानदारीने प्रामाणिकपणानेच काम करावं लागते. कारण लोकांचं सोन्याचं काळजाचं घड आमच्या विश्वासावरती, संस्थेच्या विश्वासावरती ठेवलेलं असते. तर त्याचं प्रामाणिकपणानं आपण त्या मुलांचं संवर्धन केलं पाहिजे, ती मुलं जोपासली पाहिजे. कारण चुकीला माफी नाही, पण मालकांसारखं व्यक्तिमत्व माझ्या पाठीशी खंबीर असं उभं आहे. मला कधी कधी मला काय काय गोष्टी जुन्या माणसांचे काय म्हणजे थोडं वाईट काय वाटतं मनातून. जर एखादा माणूस काय तर कार्य करत असेल तर त्याला माझ्या मनात प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता मी काय करतो, एखादा जर माझ्या संस्थेमध्ये प्राध्यापक आला, कारण सुरुवातीला येताना त्यांना गरज असते, पण तो ग्रामीण भागातला शिकलेला आहे. कारण मी त्या जाणीवेतून आल्यामुळे त्याची जी अडचण आहे, त्याची जी सगळं दुःख आहे, ही मी जाणू शकतो माझ्या महत्वाच्या खुर्चीवर बसून. कारण मी एक काळी इंटरव्ह्यूला किंवा संघर्ष केलेला, नोकरीसाठी मी सगळ्या गोष्टी, शिक्षणासाठी, जेवणासाठी, मेससाठी मी या सगळ्या गोष्टी भोगलेल्या त्या. तर त्या समोरचा सुद्धा मी त्या नजरेतनं बघतोय. मग आपल्या सगळ्या जे मार्गदर्शक लोक आहेत त्यांना माझं म्हणणं आहे की आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. हे अवघड काम आहे, हे टेन्शनचं काम आहे, इथं असं होऊ शकतंय, तिथं तसं होऊ शकतंय, भीती घालायची नाही. करतंय म्हणजे त्याच्यामध्ये काय तर असतंय म्हणून ती करत असते. कोण बी कशाला असले तर हात घालतंय. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की
आपण निर्मळ मनानं कार्य करतो आणि आपल्याला माणसं लगेच ओळखू येत असते ती, तर त्या पद्धतीने त्याला सपोर्ट. आणि मी एक नशीबवानच आहे, मी लाभार्थी आहे, कारण मला कोणी काय मला अडवणूक केलेली नाही, कोणी मला त्रास दिलेला नाही. मी एकमेव माणूस मला ह्या भागामध्ये अतिशय नशीबवान आहे, कारण एक कामती गावातून माझं विरवडे गाव असेल किंवा परिसरानं मला खूप काही दिलेलं आहे. कारण 2018-19ला मी एखाद्या मॉलमधनं 200 रुपयाचा बाजार विकत आणायचं जर म्हणलं तर माझी परिस्थिती अशी म्हणजे गरिबीची होती. तर आज माझं स्वतःचं श्रीकृष्ण मार्ट सुद्धा आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, तर ह्या सगळे व्यवसाय उभा करत असताना, शिक्षण संस्था उभा करत असताना, पतसंस्था उभा करत असताना तुमचा विश्वास बसणार नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी माझ्याकडे पैसे ठेवलेले आहेत मला. आणि मी स्वतः पतसंस्था का चालवू शकतोय, तर त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. मी त्या विश्वासाला पात्र का, मी गेले 7 वर्षापासून लोकांच्या सोन्यासारखी काळजाची घड सांभाळण्याचं काम करतो, म्हणजे लेकरं. मी जर मला 10,000 रुपये काढत असतील माझ्या खात्यावरचं, तर इथं पतसंस्थेचा स्टाफ आहे, मी स्वतः त्या कॅश काउंटरला जातोय, ती जी विड्रॉल स्लिप आहे ती मी स्वतः भरतोय, मी स्वतः सही करतोय, माझी जी रक्कम आहे ती मी माझ्या हाताने काढून घेतोय. मी असा चेअरमन नाही की केबिन मध्ये बसलोय, ते आणा. मी ऑफिस केलेत मला प्रत्येक ठिकाणी, पण कुठल्याच ऑफिसमध्ये बसत नाही सतत, कारण 3, 4, 5 गुरुकुल मोहळचं काम चालू आहे शिक्षण संस्थेचं, त्यामुळे व्याप मोठा आहे आणि कष्टाला पर्याय नाही. संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. माझं तर मत आहे, प्रत्येक तरुण मुलाने असा विचार केला पाहिजे, ह्याच्या त्याच्या कोणाच्या नादाला लागण्यापेक्षा आपण काय तर स्वतःच्या पायावरती कसं उभं राहील आणि आपल्या आयुष्याचं, म्हणजे आपल्या आई वडिलांनी कष्ट करून जी काही स्वप्न बघितली आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपण त्याच्यात मेहनत करायला लागणार, संघर्ष करायला लागणार. आणि संघर्ष केल्याशिवाय, अडचणीला मात केल्याशिवाय आपल्या हाती काही सुद्धा लागत नाही. पतसंस्थेच्या 2 गोष्टी बोलतो आणि माझा 2 शब्द संपवतो. मी काय भाषणाची तयारी वगैरे करत नाही, जी काय मनात आहे ती बोलायला लागलेलं आहे. ठेवीदार यांना आकर्षक भेटी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर पतसंस्थेमध्ये जी सेव्हिंग खातेदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही काय करतो, 1 वर्षभर जर एखाद्या चांगल्या सेव्हिंग खातेदारानं एक 12, 13, 15,000 रुपये, 8,000 रुपये जर का खात्यावर रक्कम ठेवली तर त्याला सुद्धा आम्ही व्याज देण्याचा प्रयत्न करत आहोत. पिग्मीवाल्यांना, या आपल्या परिसरातली एकमेव पिग्मी म्हणजे पतसंस्थेमध्ये असा नियम आहे पिग्मीच्या बाबतीत, कारण आता मालक तर सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. आता मालकांची किंमत मला कळलं, कारण मी स्वतः MSc फिजिक्स, सेट, नेट, गेट, पेट, PhD, MPSC, UPSC सगळं करून हाती काय लागलं नसल्यामुळं संजय घोडावत मध्ये मी नोकरीला लागलो. आणि तिथनं परत एक स्वतःमध्ये मनात इच्छा झाली की आपल्या परिसरामध्ये आपण काय तर करून दाखवायचं. कारण मला मालकांविषयी काय सांगायचं होतं, मालक ही स्वतः सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. कारण राज्य शासनाने जेव्हा कॅबिनेट मीटिंग घेतली तेव्हा ह्या चाललेल्या पतसंस्था आणि शासन ह्याच्यामध्ये समन्वय दुवा राहावा म्हणून ही राज्यमंत्री लेवलचं पद, आता ही काय कोपरगावला पतसंस्था असती किंवा इकडे कराडला असती तर असं आपल्याला अशा अध्यक्ष कार्यक्रमाला मिळाले नसते, कारण आपलं नशीब आपलं भाग्य आहे. आणि मालक तर मला स्वतः, मी फक्त मालकांच्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये त्या दिवशी फक्त चलता म्हणलं मालक मी असं सोमवारी निवेदन करायचं काय ना, तुम्ही टायमिंग सांगा त्यावेळेस येतोय. आणि मी स्वतःहून सांगतो, माझ्यावरती मालकांचं विशेष म्हणजे मार्गदर्शन आहे, काय प्रेम काय किंवा काय मला मालक देणार आहेत माझी काय अपेक्षा नाही. मालकाने एक शब्द सांगितलं मी जागेवर थांबलो. आता नाण्यांना ती माहिती एखाद्याची जर डोक्यात जर शिरलं राजकारण तर ते किती कंड शिरून घेतंय, त्यामुळं तसं काय मी लागलो नाही त्या नादाला, मी लगेच विषय सोडून दिला. आता अशोक बापू इथं बसलेत, बापू बरोबर आहे का नाही हो, दुनियाचं काम पडवं राजकारणाचं. कोणी सांगितलं देवा इथं विद्यार्थी आले की मी गुरुकुलमध्ये पाया टाकली, माझ्या पाया पडले ते, आणि ती सगळंच चित्र बघितलं, प्रत्येकाला 5 तार लागतं. पडल्यानंतर पहिल्या 10 दिवसांमध्ये मी ओळखलं हे काय काम सोपं आहे आणि काहीच विश्वास ठेवण्यासारखं काय नाही. कलियुग हो, सगळेजण म्हणते ती मी तुमचाच आहे. त्यामुळे ह्यात काय म्हणजे चाललंय ती एकदम छान चाललेला असा विचार केला. आणि मालकाने सुद्धा वैभव बापूंच्या बंगल्यामध्ये सांगितलं मालकाने, सर ह्याच्यामध्ये काही सुख नाही, जिल्हा परिषद मध्ये काय तुम्ही आता एवढं मोठं उभा केलेलं, ह्याच्यापेक्षा अजून जिल्हा परिषद पाहिजे मोठं, म्हणजे अतिशय वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे मला सांगितलं. आणि मालक मी सुद्धा काय ते डोक्यात जे हवा बिवा काहीच नव्हते, मी ऐकणारा माणूस आहे, नम्रता, संयम. कारण गरिबीतून आलेला माझ्या जीवावरती नाही म्हणलं तर 300-350 लोकांची कुटुंब चालते ती, बांधकाम म्हणलं तर 500-700 कामगार आहेत आणि त्यांची कुटुंब माझ्यावरती चालते ती. म्हणून मी कधी चुकीच्या कोणाशी मैत्री करत नाही, कुठलं व्यसन करत नाही, कोणाच्या नादाला लागत नाही. मला काय मोबाईल जर
जरी कोणाचा मेसेज आला तर बोला ताई, तुम्ही काय असेल ती समोर येऊन बोला म्हणतोय. कारण ते ताई परत मला कुठल्या कशा अडचणीत आणेल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे मी स्वतः 17-18 वर्ष वसतिगृहातला विद्यार्थी असल्यामुळं हे सगळा अनुभव मी कॉलेजला असताना घेतलेला आहे. आता काय जी काय करायचं आहे ते आपल्याला आपल्या शैक्षणिक संकुलासाठी थोडक्यात श्रीकृष्ण ग्रुपसाठी करायचं आहे. सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने राहायचं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि तोच आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहावा. त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये जे आरडी ठेवतात, जर महिन्याला जे 1200 रुपये भरतात, जर 1200 रुपये 18 महिने भरलं तर 2,59,000 काय तर रक्कम होते. पण 18 वर्षानं पतसंस्थेचं 2.5 लाख असं घालून त्या एखाद्या मुलीच्या नावावर जर समजा एखाद्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ठेवलं तर त्यांना आम्ही 5 लाख रुपये 18 वर्षानं देणार आहे. त्यानंतर महिला बचत गटासाठी आकर्षक योजना आहेत. त्यानंतर गरजूंना कर्ज योजना आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, पतसंस्था चालवत असताना तेवढं माणसाला ज्ञान असते की कर्ज कोणाला द्यावं, आणि पतसंस्थांना चालवताना तेवढं पण व्याज असते संचालक मंडळाला किंवा माझ्यासारख्या तर चेअरमनला ज्ञान असते. जर आपल्या पतसंस्थेमध्ये 10 कोटीच्या टीव्ही असतील उदाहरणार्थ, तर आपल्याकडे 5 कोटी बॅलन्स हा मेंटेन ठेवा लागतोय. मी तर मालक काय म्हणतो, एखाद्याला समजा तुमचं 30 लाख रुपये माझ्याकडे ठेवलेले आहे, 30 लाख तुम्ही 1 वर्षभरासाठी ठेवलेले आहेत. एका काय सहकार खात्याच्या नियमानुसार समजा 12%, 13%, समजा 1200 रुपये तुम्ही किती 2 महिने 30 लाख रुपये ठेवलेत ना, त्या 30 लाखाचं 2 महिन्याचं व्याज घालून ती कटिंग सुद्धा 1.5%, 2%, 2.5% तसला आपण डुप्लिकेट व्यवसायच करत नाही. ते पैसे त्याच क्षणाला समजा तुम्ही 1 वाजता आला आणि विड्रॉल भरणारी आरटीजीएस स्लिप भरली तर तुम्हाला 1:10 पतसंस्थेमधनं तुमच्या खात्यावर तुमचे पैसे आरटीजीएस होणार. तेवढी सोय मी केलेली आहे. कारण माझ्या शिक्षण संस्थेचा 6 महिन्याचा खर्च, एका महिन्याला मला शिक्षण संस्था चालण्यासाठी 75 लाख रुपये लागतात आणि ती 6 महिन्याचा खर्च मी पतसंस्थेच्या खात्यावरती माझ्या शिक्षण संस्थेचा मेंटेन ठेवलेला आहे. आणि त्या पैसा माझ्याकडे सेव्हिंग असल्यामुळं, कारण मला कसं आहे सपोर्ट आहे एका गोष्टीची, शिक्षण संस्थेला मॉलला पतसंस्थेच्या अनेक 3-4 गुरुकुल आहेत, मोठ्या स्वरूपाचे विद्यार्थी आहे आणि मी मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं जेवण आणि चांगले संस्कार देत असल्यामुळं माझी फी प्रामाणिकपणानं पालक भरतात. माझा 1 रुपया कधी कोण बुडवत नाही ती. त्यामुळं ही व्यवस्थितरित्या मी सगळा कारभार करतोय. फक्त सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि विश्वास तर ठेवलेला म्हणून एवढं सगळं चाललेलं आहे. अजून भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत राहावा ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो. आणि बोलता बोलता काय एखादा माझ्या तोंडून शब्द आला असेल, कुणाच्या भावना दुखवल्या असेल तर मोठ्या मनाने माफ करा. मी तुमच्याच परिवारातला आहे आणि मी लॉंग टर्म इथे टिकणार आहे. त्यामुळे संस्था बी टिकणार आहे, त्या पतसंस्था बी टिकणार आहे, त्या कुठंच सुद्धा गालबोट लागू देणार नाही. आणि जर काय एवढं सगळं करत असताना एखादी गोष्ट ज्याच्या त्याच्या कर्मामुळं, कारण जी पेरल तीच उगवत असते, जर घडली तर रामराव पाटील भाऊंसारखे, त्यानंतर भोसले गुरुजी इथं नाही तर त्यांनी सुद्धा मला खूप मदत केलेली आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये. मालकांसारखी माणसं माझ्यासोबत आहेत आणि कोण काही मालकांविषयी बोलू द्या, मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. मी 2 वर्षापासून मालकांच्या संपर्क, मालक 1-1.5 वाजता सुद्धा फोन उचलतात आहे, आधार देतात आहे आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. कारण माझ्या मालक ही संस्था शाळेत शिकायचीच आमच्या कोणाची घरातली परिस्थिती नव्हती आणि आपण शिक्षण संस्था चालण्याचं काम करतोय. त्यामुळे काय काय नवीन अनुभव येते. तर अशा वेळेस तुम्ही आम्हाला साथ देताय, आधार देताय. आलेल्या प्रत्येक जणाचा मी कायमस्वरूपीचा ऋणी राहील. 2 शब्द संपवतो. जय हिंद. उत्तम प्रकारचा सुसंवाद आणि पारदर्शक अशा प्रकारचा कारभार त्यांनी या भागामध्ये चालू केला. ते आमचे अवताडे सर, प्रमोद अवताडे सर, हनुमंतरावजी निकम सर, त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी त्यांनी सूत्रसंचालन केलं. त्यांचे मित्र सुनीलजी गरड आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी काय फार आपल्याशी बोलणार नाही, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये, 10 सुद्धा नसेल, 19ला प्रमोद सरांनी या क्षेत्रामध्ये काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आज साधारणपणे 6 वर्षामध्ये, 6 ते 7 वर्षामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वानं, हनुमान मामांच्या सहकार्यानं या भागामध्ये एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये जी भरारी घेतली ही अतिशय कौतुकास्पद आहे.
आणि महाराष्ट्राला उदाहरण द्यावं लागेल अशा प्रकारची कर्तृत्व आणि अशा प्रकारची ही भरारी आहे. कारण आज त्यांच्याकडे साधारणपणे 700-800 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1400 विद्यार्थी इथे शिकत आहेत. विद्यार्थी शाळेमध्ये घालणं, विद्यार्थ्यांनी तिथं प्रवेश घेणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. कारण कुठलाही पालक असला, शेवटी टाटा बिर्लाच्या मुलाबद्दल टाटा बिर्लाला जेवढं प्रेम असेल तेवढंच एखाद्या झोपडीत राहणाऱ्या एखाद्या आई वडिलाला आपल्या मुलाबद्दल तेवढंच प्रेम असतं. आणि म्हणून करता कुठलाही मुलगा आपला मुलगा मुलगी शाळेत घालत असताना त्या सगळ्या बाजूला त्याची चौकशी केली जाते. कितीही अडाणी असला, किती शिकलेला असला तरी दोघांचं मुलं शिकायला घालत असताना तिथं साम्य एकच असतं की तिथं सुरक्षित आहे का, तिथं चांगल्या प्रकारचं माझ्या मुलाला शिक्षण मिळेल का, तिथं चांगल्या प्रकारे माझ्या मुलांना संरक्षण मिळेल का, माझ्या मुलाला चांगल्या प्रकारचं तिथं मेस मिळेल का, आणि त्याच्यानंतर मग माझ्या मुलाला शिक्षण चांगलं मिळेल का, हे सगळं बघितलं जातं. आणि हे बघून आज 1400 विद्यार्थ्यांनी, 1400 पालकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. हा त्यांच्या नैतिकतेचा विजय आहे, हा त्यांच्या कर्तृत्वाचा विजय आहे. इथं प्रस्तावकामध्ये सांगितलं की ते नैतिकता जपतात म्हणून, ते कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण या दोघांनी काय, तुम्ही मेहुणे मिसेसचे मामा भाच्यानी या ठिकाणी या भागामध्ये विश्वास निर्माण केला. त्याच्यामध्ये पहिला नैतिकता, आणि ही नैतिकता त्यांनी जपल्यामुळंच त्यांना अधिक आपल्यासारख्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नसते. ज्यांच्याकडे नैतिकता असते त्यांच्याकडे सर्वस्व असतं. आणि अशी माणसं खूप थोडी आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो माणूस काम करतो तो काहीतरी हेतू ठेवून काम करतो अशा लोकांची एक भावना असते. परंतु या शिक्षण संस्थेमध्ये आणि या पतसंस्थेमध्ये मात्र आमच्या या मामा भाच्यानी हे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ हेतू किंतु न ठेवता एक समाजसेवा म्हणून, एक आपल्याला जे ज्ञात आहे, आपल्याला ज्या कला आहे किंवा आपल्याला ज्या अंगी ज्ञात आहे त्याचा उपयोग या समाजाला द्यायचा म्हणून करता मग शिक्षण संस्था काढली. त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. त्याच्यानंतर त्यांनी इथं मॉल काढला, त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आता पतसंस्थेमध्ये ते झालेत. मीही संस्था चालवतो, मी सहकारामध्ये थोडा बहुत काम करतो, फार मोठा नाही, परंतु एका वर्षामध्ये त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी ठेवी गोळा केल्या. आणि ठेवी गोळा केल्या नाहीत तर कर्जही दिली. आणि कर्ज दिली असं नाही तर ती कर्ज व्यवस्थित परत फेडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये त्यांना दिली, किंवा ज्याला दिला असेल कर्ज त्याला कर्ज देत असताना त्यांनी हेतू हा ठेवला की माझं कर्ज तू घे, माझ्या संस्थेचं कर्ज तू घे, त्याचा प्रामाणिक उपयोग कर, आणि प्रामाणिक उपयोग करून तू यशस्वी हो, या भावनेनं त्यांनी कर्ज दिलं असल्यामुळंच त्या लोकांनी त्यांचं कर्ज NPA 0 आहे, म्हणजे कर्ज तिथं थकबाकी नाही आहे. आणि हे करत असताना कदाचित कर्जदारांना सवलत देण्याच्या अनेक संस्था ह्या प्रयत्न करतात, परंतु ठेवीदारांना मदत करण्याचं, ठेवीदारांना प्रोत्साहन द्यायचं, ही मला वाटतं माझ्या तरी 40 वर्षाच्या सहकारामध्ये पहिल्यांदा मी बघतोय. आणि मी रामराव पाटलांना एवढा किंवा शिवन एवढा काही म्हणजे मोठा नाहीये, पैशाने म्हणतो, पण माझं त्यांनी सांगितलं होता की ज्यांच्याकडे 30 लाख रुपये ठेवली त्यांना ते 2.5 ग्रॅमचं सोनं देणार आहेत. ही तुम्ही आधी सांगितलं असतं तर आमच्या पंडितरावांनी पहिल्यांदा सांगितलं. हे तुम्ही फार उशिरा सांगितल्यामुळं आता पुढच्या वर्षी योजना आहे का एकदा सांगा. पंडितराव आहे पुढच्या वर्षी, मग उद्या तुमच्याकडे एवढी आमची कसलं नुकसान झालं आपलं. त्यांचं का माझं नाही असं विनोदाला भाग सोडून द्या. परंतु अशा प्रकारे प्रोत्साहन म्हणून करता मी त्यांना बघितलं, विचारलं ठेवीला दर किती आहे,
व्याजाला कर्जाला दर किती आहे त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. 12.5 आणि 16 म्हणजे साधारण 2.5%. जो रिझर्व्ह बँकेचा नॉर्म आहे की मॅक्झिमम 2.5% आसपास ठेवावं अशा प्रकारचा नॉर्म आहे. म्हणजे तिथं अशी जगलरी केलेलं नाही त्यांनी की इकडे कर्जदाराला मारून ठेवीदाराला मदत करायची ही त्यांनी या ठिकाणी जगलरी केलेली नाहीये. अशा प्रकारे अतिशय स्वच्छ पारदर्शक कारभार करणारी ही मंडळी सुदैवाने या भागामध्ये मिळाली. त्याबद्दल वास्तविकता अशीच समाजामध्ये माणसं हे असणं सर आवश्यक आहे. परंतु अलीकडे बोर्ड बच्चन लोकच समाजामध्ये लय झालेत आणि त्यांचंच मार्केटिंग व्हायला लागलंय आणि अशा चांगल्या माणसांचं मात्र मार्केटिंग होत नाही. आणि म्हणून आता समाजाला प्रबोधन करण्याची आवश्यकता आता तुमची आणि गरड सरची. आमचं कोण ऐकतच नाही. आम्ही बोलत त्यानं उलट पुढे गेले चालत ही स्वार्थासाठी बोलायला लागलाय. आणि म्हणून करता एक चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये करतायत. आणि राजकारणामध्ये संधी मिळत असते. चांगल्या माणसाला संधी मागावं लागत नाही, आपोआप होऊन येत असते. त्यामुळे नक्कीच पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर असलाच नाच तर नक्कीच या भागातली जनता ही जी काम चांगलं करतात त्यांना मदत करते. जे बोल बच्चन आहेत त्यांना मदत करत नाही. माऊली आम्ही अनुभव तुमच्या भागातून. त्यामुळे पुन्हा एकदा मी या ठिकाणी या दोघांचं मनपूर्वक आभार मानित. आणि मी तसा वयाला आता तात्यांच्या आणि शिवानंद पाटलांतर दोघा तिघांनंतर मीच जरा वयस्कर आहे नाही का पंडितराव, तुमच्यापेक्षा थोडा कमी आहे. आणि हे संकुल आता त्यांनी मोहोळमध्ये एक चांगलं काढलं ज्याचा बाबाचा तात्याने उल्लेख केला इथं की अनेक वेगवेगळे ज्या साईड्स आहेत त्या इथं झाल्या पाहिजेत मोहोळ तालुक्यामध्ये. आणि म्हणून मोहोळमध्ये आमच्या प्रमोद सरांनी एक उत्तम प्रकारचं एज्युकेशन हब या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतायत. ते नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होतील. माझ्यासह इथं बसलेले किंवा मोहोळ तालुक्यातील सगळी मंडळी तुम्ही इतकं निस्वार्थीपणे पारदर्शक कारभार करताय त्यामुळे तुम्हाला मदत करणं ही आमच्यासारख्यांची जबाबदारी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जी काय मदत लागेल ते आपण तुम्हाला मोहोळ तालुक्यात ही पक्षविरहित आपल्याला इथं करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघा मामा बच्चाला मी या ठिकाणी एक सल्ला देतो की शेवटी माऊली आता ही त्यातले नाही आहेत परंतु शेवटी हा सगळा आर्थिक व्यवहाराचा काळ आहे. ही सगळ्या संस्था म्हणजे आर्थिक व्यवहारालाच तुम्ही त्यात नाहीये परंतु अनेक अनुभव जे आम्हाला आले आहेत त्याच्याप्रमाणे. त्यामुळं तुमचं ही डिम्ड युनिव्हर्सिटी व्हावी आणि ती होत असताना तुम्ही दोघं त्यात असावे अशा प्रकारचे मी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.